पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे आली आहे। लग्नाचा मांडव सजलेला होता, सनई चौघडे वाजत होते। घरात हळदीचा सण मोठ्या उत्साहात सुरू होता, पण काही तासांवर लग्न येऊन ठेपलेलं होतं। पण याच आनंदाच्या वातावरणात अचानक असा काही भूकंप झाला, ज्यामुळे नवरीच्या पायाखालची जमीनच सरकली। पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका इंजिनियर नवरदेवाच्या जुन्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश ऐन हळदीच्या दिवशीच झाला आणि नियोजित नवरीनं थेट लग्नालाच नकार दिलाय। या नराधम नवरदेवानं मुलीकडच्यांकडून तब्बल 8.5 लाख रुपये मुलीच्या नातेवाईकांना खर्च करायला भाग पाडलं आणि त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली। पाहूया ते संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील धानोरी भागात राहणाऱ्या एका 29 वर्षीय सुशिक्षित तरुणीची स्वप्न एका वधूवर सूचक ग्रुपच्या माध्यमातून सजली होती। याच ग्रुपवरून तिची ओळख सागर सतीश नेटके या तरुणाशी झाली। सागरनं आपण इंजिनियर असल्याचं सांगून तरुणीच्या आणि तिच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला। दोघांचं लग्न ठरलं। 15 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला, ज्यासाठी मुलीच्या कुटुंबियांनी विश्वासानं 2 लाख रुपये खर्च केले। लग्नाचा मुहूर्त 13 मे रोजी काढण्यात आला। लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली होती। 11 मे रोजी सागरच्या घरी हळदीचा कार्यक्रम अगदी उत्साहात सुरू होता। नातेवाईक गाण्यावर थिरकत होते, परंतु याच वेळी या कार्यक्रमात एक मोठा ट्विस्ट आला, ज्याची कल्पना कुणीही केलेली नव्हती। सागरच्या आयुष्यातील जुनं गुपित अचानक समोर आलं। एका तरुणीनं थेट नवरीशी संपर्क साधला आणि म्हणाली, मी सागरची गर्लफ्रेंड आहे, तो तुझी फसवणूक करतोय। हे ऐकताच नवरी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। सागरचे आधीपासूनच दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, हे सत्य ऐन हळदीच्या दिवशी उघड झालं। लग्नासाठी हॉल बुकिंग, केटरिंग, बस्ता आणि महागड्या भेटवस्तू असा तब्बल 8,35,000 रुपयांचा खर्च मुलीच्या वडिलांनी आपल्या कष्टाच्या पैशातून केलेला होता। मात्र नवरदेवाचं हे काळं कृत्य समोर येताच त्या धाडसी तरुणीनं अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीबरोबर संसार थाटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आणि लग्नच मोडलं। पण नेटके कुटुंबियांची निर्लज्जता इथेच संपलेली नाही। लग्न मोडल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी केलेला खर्च आणि दिलेले दागिने परत मागितले, परंतु तेव्हा सागर आणि त्याच्या नातेवाईकांनी ते देण्यास साफ नकार दिला। अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येतात तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि संशयित नवरदेव सागर सतीश नेटके याला बेड्या ठोकल्या। या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पोलिसांनी सागरसह त्याच्या इतर नातेवाईकांवरही गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करतायत। खर तर या तरुणीच्या धाडसाचं सर्वत्र सध्या कौतुक होतंय आणि लग्नाच्या तोंडावर लोक काय म्हणतील याचा विचार न करता तिने फसवणूक करणाऱ्या नवरदेवासोबतचं लग्न मोडलं आणि थेटपणे पोलिसांमध्ये धाव घेत या नवरदेवाच्या विरोधात तक्रार दाखल केली। परंतु वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून लग्न ठरवताना तरुणांची पार्श्वभूमी नीट समजावून घेणं तेवढंच गरजेचं झालंय, हेच या घटनेमधून आता स्पष्ट होतंय। या प्रकरणामध्ये पुढे कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।